सध्या सर्वत्रच शेतीमालाला भाव मिळत नसल्याचं आपण पाहतोच। पण अशातच एखाद्या शेतकऱ्याला शेतीमालातून चांगला बाजारभाव मिळाला तर ही गोष्ट काही लॉटरीपेक्षा कमी नाही। आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील शेतकरी शरद रघुनाथ हिंगे यांच्या सोबतही असंच काहीसं घडलंय। या शेतकऱ्याला कोथिंबीरीच्या रूपानं चक्क लॉटरीच लागली आहे। त्यांनी त्यांच्या 1 एकर क्षेत्रात 55 किलो धने पेरले होते। त्याची व्यवस्थित काळजी घेत आज त्याची कोथिंबीर झाली आणि चक्क एका व्यापाऱ्यानं जागेवरच 1,05,000 रुपये देत ही कोथिंबीर खरेदी केली आहे। त्यामुळे चांगला बाजारभावही या शेतकऱ्याला मिळालाय। त्याचबरोबर कोथिंबीर काढणे, जुडी बांधणे आणि वाहतूक हा सर्वच खर्च त्यातून वाचलाय। त्याच्यामुळे कोथिंबीरीच्या रूपानं या शेतकऱ्याला लॉटरीच लागली आहे असंच म्हणावं लागेल। आज आपण पाहू शकतोय, आज अवसरी बुद्रुकमध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत। सध्या सर्वत्र दुष्काळाची छाया असल्यामुळे आणि एक तर शेतीमालाला पाणी नसल्यामुळे शेतीमाला कांदा, बटाटा यासारख्या पिकांना आज बाजारभाव नाही आहेत। परंतु आपण पाहू शकतो की आज शरद रघुनाथ हिंगे आज आपण यांच्या शेतात आलेलो आहोत। या ठिकाणी त्यांनी 1 एकर क्षेत्रामध्ये 55 किलो धना लावला होता। त्यात त्यांना काही न करता त्यांनी फक्त एक महिना आणि 10 दिवस या कालावधीत त्यांनी फक्त या धन्याची काळजी घेतली। आज त्यांना त्यांचा धना हा उगता या पद्धतीने 1,05,000 रुपये त्यांना एवढे मिळाले। नक्कीच हे शेतकरी खुश राहतील। जयेश शाह, शिवनेर प्राईम, अवसरी बुद्रुक। शिवनेर प्राईम टाइप करू सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।